ते छान जॅकेट घातलेला मुलगा कोण तो? शार्दूल. एक चिठ्ठी काढी आपली दे. धन्यवाद. झी मराठीकडून ही भेटवस्तू. हे नाव पैठणीच्या खेळासाठी जाहीर होणार आहे, पण जरा 1 मिनिट तुम्ही हे पकडा हातात. हां, धरून ठेवा घट्ट. आता ही एक भेटवस्तू सुद्धा इथे आहे, पण पुन्हा एकीचं नाव पैठणीच्या खेळासाठी आलेलं आहे. आणखीन हे जे बक्षीस आहे झी मराठीकडून, हे कोणाला मिळणार ते बघूया. आणि त्यासाठी ही चिठ्ठी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. चला, हा ब्ल्यूटूथ स्पीकर आहे, हा कोणाला मिळतो बघूया. योगिता सावंत. नमस्कार. हे घ्या, झी मराठीकडून ही भेटवस्तू. नमस्कार. या, आता ते नाव द्या. पैठणीच्या खेळात कोण खेळणार बघूया. लक्ष्मी भगवान वालम. घरातलं कोण आहे इकडे आता? बोलवा ना मिस्टरांना. या या. बरं, घ्या, उखाणा घ्या. शंकराच्या पिढीवर बेल व्हायले वाकून, Very good. भगवानरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. कसं वाटतं हो चिठ्ठीत? छान वाटलं, छान माझी वाटलं. इच्छा आनंद होती, पूर्ण हो. झाली. हा का? खूपच, आणि भेटायची खूप इच्छा होती मला? हा, मग आपण एकाच एरियातल्या म्हणून. हे जे काय ना, मी परवा गेलेला आहे ते तुम्ही काय बरं, दोघांच्या एरियामध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे. तरी पण ते लांब नाही परत. गिरणगाव. मग काय? गिरणगाव. व्हेरी गुड. बरोबर आहे तुमचं. बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार. 3 टप्प्यावरती बास्केट ठेवलेले आहेत. सगळ्यात खालच्या टप्प्यावरती जे बास्केट्स आहेत, त्या बास्केटमध्ये जर चेंडू गेला तर 1 गुण. मधल्या टप्प्यावरच्या बास्केटमध्ये चेंडू गेला तर 2 गुण. आणि सगळ्यात वरती ते बास्केट ठेवलं आहे, त्यामध्ये जर तो स्माइली चेंडू गेला तर 3 गुण मिळणार. 10 संधी प्रत्येकाला, म्हणजे दोघींपैकी प्रत्येकीला 10 संधी मिळणार. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 2 गुण मिळाले हा तुम्हाला. 5 संधी झाल्या, गुणसंख्या 2. आता 5 संधी तुमच्यासाठी. 2. दोघींची गुणसंख्या 2, 2. आता 5 संधी ज्या निर्णायक ठरणार आहेत. बघूया कोण जिंकणार पैठणी. आता 5 संधी तुमच्यासाठी. गुणसंख्या यांची आहे 2. आणखी 5 संधी दोघींना. 1. 2 आणि 1, 3 गुण. 2. 2 गुण मिळाले तर पैठणी तुमच्याकडे. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे
आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?